तर सकाळी सकाळी साडी नेसून मी इकडे छान अशी रेडी झाले। आता साडी कसं दिसते ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा। आणि नंतर ज्यूस पिला आणि कितीही साडी नेसा कितीही तयार व्हा तरी आपल्याला किचनमध्येच यायचं असतं, पण कधीतरी चेंज म्हणून असं काहीसं वेगळं काहीतरी विअर केलं ना तर आपल्यालाही फ्रेश वाटतं आणि समोरच्यांनाही। तर इकडे मस्त असं भाजी वगैरे बनवायला ठेवलं आणि सगळे मिक्स भाज्या जे जे मी काल दाखवले होते ते सर्व टाकून ना इकडे भाजी बनवायला ठेवलं। आता या भाजीला आमच्याकडे ना गरगट्टा म्हणतात, तर तुमच्याकडे काय म्हणतात नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला। त्याच्यानंतर एकीकडे भाजीचं ठेवलं आणि दुसरीकडे ना इथे भाकरी बनवायला घेतली। तर भाकरीचं पीठ तर काही नव्हता घरी, तर मग सकाळी हे जाऊन आणले पटकन। मग इकडे मी भाकरी बनवायला घेतले आणि त्याच्यावर ना तीळ वगैरे लावून आमच्याकडे अशी भाकरी बनवतात, तर तुमच्याकडे पण असंच करतात का नक्की कमेंटमध्ये सांगा। त्याच्यानंतर भाजी घोटून घेतलं, फोडणी दिली आणि मग ह्यांनी पूजा वगैरे केलं होतं, तर मस्त असे देवाकडे नैवेद्य दाखवला आणि त्याच्यानंतर ह्यांचा टिफिन पॅक केला। मग हे गेले कामाला, चिनूला थोडंसं चारलं आणि हे सर्व केल्यावर ना माझं हालत असं काहीसं झालं होतं। नंतर त्याला थोडंसं बाहेर फिरून आणलं आणि घरी आल्यावर मीही जेवण केले। आणि आज काहीतरी वेगळं होतं, तर चिनू ना इतकं बारकाईने मला बघत होता की कसं काय काय घातलेलं आहे म्हणून। त्याच्यानंतर हा डबा मला रिसीव झालता, म्हणजे ह्यांच्यासाठी टिफिन मी मागवले होते कारण त्यांचं खराब झालं होतं म्हणून। तर हे टिफिन ना खूपच छान होतं, म्हणजे क्वालिटी वगैरे सगळं एक नंबर आहे। एक डबा मोठा चपातीसाठी आणि बाकी 2 नॉर्मल असे होते। तर ह्याची लिंक हवी असेल ना नक्कीच मला कमेंट करा आणि ह्याच्यासोबत मी अजून काही प्रोडक्टची लिंक पण तुमच्यासोबत शेअर करेन। आणि मग रात्री जेवण वगैरे झालं, त्याच्यानंतर लागले उद्याच्या तयारीला, म्हणजे शेंगदाणे वगैरे भाजून घेतले कारण उद्या बनवायचे होते शेंगाच्या पोळ्या। नंतर मग इकडे बनवायला घेतलं तिळगुळ। मग पहिल्यांदा तर तीळ असे छान भाजून घेतले, त्याच्यानंतर थोडंसं तूप टाकलं कढईमध्ये आणि जितकं तीळ होतं ना तेवढंच गूळ घेतला आणि तेही गूळ छान इकडे पाक बनवायला ठेवून दिलं। आणि मस्त इथे पूर्ण गूळ ना मेल्ट झालं होतं। त्याच्यानंतर आपलं पाक बनले का नाही ते चेक केलं, म्हणजे थोडंसं पाण्यात ना गूळ टाकून ते छान गोळा बनते का नाही ते चेक केलं, तर इकडे छान आपलं पाक पण बनलं होतं। मग थोडंसं वेलची पूड त्याच्यात टाकलं आणि नंतर जेवढे तीळ होते तेवढे त्याच्यात टाकून मस्त असं मिक्स केलं आणि फटाफट ना सगळे असे लाडू बनवून रेडी केले। आता थोडेसे वेगवेगळे कलर झाले, साईज पण वेगळे झालेत असो। तर त्याच्यानंतर मस्त असं पॅक करून ठेवलं आणि हे सर्व करायला ना मला रात्रीचे 11:15 वाजले, तरी माझं एनर्जी काही डाऊन नव्हतं। तर चला आता मीही आराम करते, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये। टिल देन बाय बाय।